कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित तिपके यांच्यावर एका अज्ञात युवकाने थेट हल्ला केलाय. हो, भर आंदोलनात सर्वांसमक्ष हा हल्ला झालाय. राजस्थानच्या जयपूरमधील शाहीद स्मारकावर काय घडलं? आंदोलन करायचं की गुंडगिरी? लोकशाहीत वैचारिक लढाई लढायची ताकद संपली की थेट हात उगारतात? तर घडलं असं की जयपूरच्या शाहीद स्मारकावर कॉक्रोच जनता पार्टीचं एक आंदोलन सुरू होतं. जसे पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके तिथे पोहोचले, तसाच गर्दीतून एक अज्ञात युवक पुढे आला आणि त्याने अचानक अभिजित दिपके यांच्यावर कथित हल्ला केला. या हल्ल्यानंतर तिथे एकच गोंधळ उडाला. कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली. वातावरण प्रचंड तापलं होतं. पण विचार करा, जाहीरपणे एका संस्थापकावर हात टाकण्याची हिंमत या अज्ञात युवकामध्ये कुठून येते? त्याला कोणाचा पाठिंबा आहे का? हल्ला झाला, गोंधळ उडाला, पण त्यानंतर अभिजित दिपके यांनी जे केलं ते कौतुकास्पद आहे. त्यांनी आपल्या संतप्त कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. कायदा हातात न घेता संयम राखायला सांगितला. याला म्हणतात सुजाण नेतृत्व. पण एक सवाल आहे की आंदोलनस्थळी सुरक्षा काय करत होती? पोलिसांनी आता या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे आणि त्या संबंधित युवकाचा शोध घेतला जातोय. पण तो युवक केवळ एक प्यादा आहे की या हल्ल्याची स्क्रिप्ट लिहिणारा सूत्रधार मागून वेगळाच खेळ खेळतोय? या हल्ल्यामागचं खरं कारण काय असू शकतं? तुम्हाला काय वाटतं? हा हल्ला पूर्वनियोजित होता की यामागे काही राजकीय दबाव आहे? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये सांगा.